अवकाळी पावसाने कोकणातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काजू, आंबा किंवा मग पोफळीचे किंवा मग कोकमाचे जे बागायतदार आहेत, त्यांचं अक्षरशः नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. त्यांची व्यथा काय आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, अवकाळी पावसामुळे काय नक्की तुमचं नुकसान झालंय? गेल्या 4 दिवसापासून जो अवकाळी पाऊस कोकणामध्ये पडत आहे, त्याने आंबा बागायतदार, काजू बागायतदार, इतर जी फळबाग आहेत, त्यांच्यावरती विपरीत परिणाम झालेला आहे. हातातोंडाशी आलेला घास जर निसर्गाकडून असा हिरावून घेतला जात असेल, तर शेतकरी पूर्ण ह्या देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शेतकरी पूर्ण मशागतीसाठी बँकेतून कर्ज घेत असतो, सोसायटीमार्फत कर्ज घेत असतो आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना बँकेकडून तगादे लावले जातात आणि मग शेतकरी अशा प्रकारचा हातातोंडाशी आलेला घास जर अं, हातामधून निघून गेला, तर मग शेतकऱ्यांनी करायचं का? ते कर्ज फेडायचं कसं? आणि मग शासन स्तरावरती इन्शुरन्स काढला जातो. तो इन्शुरन्स सुद्धा अगदी छोट्या स्वरूपाचा मध्ये असतो आणि मोठमोठे बागायतदार याच्यामध्ये लाखामध्ये, कोट्यामध्ये या ठिकाणी कर्ज घेत असतात. पण बँकेमार्फत त्यांचा तगादा लावल्यामुळे शेतकरी या ठिकाणी कोकणामध्ये एकही शेतकरी तुम्हाला असं दिसणार नाही की तो शेती कर्ज घेतला आणि त्याने आत्महत्या केली. इतर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये तशा प्रकारचे विपरीत परिणाम झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतो, पण कोकणात आमचा एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. आणि जो पंचनामा शासन स्तरावरती केला जातो, त्या पंचनाम्यामध्ये येणारा तलाठी सर्कल आणि महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी जो काही पंचनामा करतात, त्याच्यामध्ये शासन स्तरावरती जी मदत दिली जाते ती अगदी तुटपुंजी असते आणि त्या ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याचं कर्ज भरलं जात नाही. आणि मग शेतकरी पुढच्या वेळेला शेती करताना विचार करेल, कारण एवढा सगळा खर्च करून जर काही त्याच्यात उत्पन्न मिळणार नसेल, तर मग शेतकऱ्याने करायचं काय? हा एक प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर भेडसावतोय. तर शासन स्तरावरती जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी ह्या शासन स्तरावरती या विधानसभेमध्ये, विधान परिषदेत आणि शासन स्तरावरती त्याची दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. हेच आमचं प्रामाणिक मत आहे, असं मला वाटतं. आता जे जवळजवळ आता मागील आठवडाभर पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतो. शासन स्तरावर याचे पंचनामे झालेत का? तुमच्या बागेत महसूलवाले आले होते का? अद्यापपर्यंत महसूल विभागाकडून एकही अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि शासन स्तरावरती त्याची योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल याचा विचार शासनाने करावा आणि आम्हाला सहकार्य करावं, अशी माझं प्रामाणिक मत आहे. काय सांगाल तुम्ही? हं. आम्ही या लेकरा-बाळांसाठी आम्ही ही झाडं-माडं लावलो विकत घेऊन. मग ती झाडं-माडं पावसा-पाण्यातनं हे जर अशी नुकसानी होत आली, त्याची कोण दखल घेत नाही, काय नाही. मग आम्ही कसं जगावं, काय मरावं का जगावं? ह्या मुलांसाठी आम्ही करतो ना. मग त्या लोकांना सांगून सुद्धा ती लोकं पंचनामा करत नाही किंवा येत नाही. मग ह्याचा अधिकार काय आहे? मग सरकार या कशाला मावावं? आपण पाहिलं, शेतकरी असं म्हणतात की मागील आठवडाभर अवकाळी पाऊस पडतोय, मात्र त्यांची जे शेतीचं नुकसान झालंय, म्हणजे बागायतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचा पंचनामा करण्यासाठी महसूल खात्यातला एकही व्यक्ती इथं आलेला नाहीये. आता पाहूया, जे प्रशासन आहे किंवा मग शेतकरी यांचं जे प्रशासन आहे, ते त्यांचं जे नुकसान आहे ते भरून कसं काढतात ते. कॅमेरामन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.